डंपरच्या मागच्या चाकाखाली सापडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली पश्चिमेत घडली आहे. स्नेहा दाभलीकर वय 52 असे मयत महिलेचे नाव आहे. डोंबिवली पश्चिमेतील स्वामीनारायण सिटीमध्ये स्नेहा ह्या कुटुंबासह राहतात. 6 महिन्यांपूर्वीच त्यांनी या संकुलात घर घेतले होते. स्नेहा यांचे पती सुधीर हे मुंबईत कामाला होते. वर्षभरापूर्वीच ते सेवानिवृत्त झाले आहेत. मोकळा वेळ मिळाल्याने सहपरिवार दुबईला फिरण्यासाठी हे जाणार होते. बाहेरगावी फिरायला जायचे असल्याने पासपोर्ट त्यांनी काढला होता. रविवारी त्या पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी विष्णुनगर पोलीस ठाण्यात आपल्या पतीसह गेल्या होत्या. हे काम झाल्यानंतर घरी परतत असताना सम्राट चौकामध्ये त्यांच्या दुचाकीचा तोल गेला आणि त्या खाली पडल्या. बाजूने जाणाऱ्या डंपरच्या मागील चाकाखाली त्या आल्या. त्यांना उपचारासाठी त्वरित पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. स्नेहा यांच्या अकाली मृत्यूने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वामीनारायण सिटीमध्ये 6 महिन्यांपूर्वीच दाभलीकर परिवार राहण्यास आला होता. यापूर्वी ते डोंबिवलीतच भाड्याच्या घरात राहत होते. स्वतःचे हक्काचे घर झाले. पती सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे आता उरलेला वेळ हा परिवारासोबत आनंदात घालवण्याचा विचार करत असताना काळाने या कुटुंबावर घाला घातला आहे. या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.